गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या आपल्या सर्वच परीक्षांसाठी असणाऱ्या भाषा घटकातील शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. शब्द संपत्ती म्हणजे काय? शब्द संपत्ती म्हणजे भाषेला सुंदर करणारा आणि भाषेला समृद्ध करणारा भाग. या भागामुळे भाषा समृद्ध होते, विकसित होते आणि आपल्याला जेवढी तिचं आकलन होतं तेव्हा आपल्यालाही त्या भाषेमध्ये बोलताना आपलं प्रभुत्व त्यावर दिसून येतं. हा जो प्रभुत्वाचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी बघायच्या आहेत. आपण इथून पुढे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतरचे येणारे लिंग आहेत, काळ आहेत, या गोष्टी पाहणार आहोत. त्यातला आज आपण पहिला भाग बघत आहोत. हा जो घटक आहे आपण दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. हेच घटक आपण वेगळ्या पद्धतीने आणि विस्तारित स्वरूपात चौथी, पाचवी, सहावी पुढील इयत्तांसाठी केलेले आहेत. तर त्याची जी प्लेलिस्ट आहे ती वेगळी उपलब्ध आहे. हा मराठीच्या प्लेलिस्ट मधला समानार्थी शब्दाचा भाग आहे. ठीक आहे, चला आपण सुरुवात करू. यामध्ये काही नवीन शब्द समजावून घेऊ. समानार्थी शब्द म्हणजे काय हे आधी लक्षात घेऊ. समान अर्थाने वापरले जाणारे शब्द. मग हे कसे असतात? त्या ज्या घटकाचं नाव आहे किंवा स्वरूप आहे. समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आदित्य घेतलं तर त्याला आपण आदी म्हटलं तरी तोच असतो, फक्त त्याच्याबद्दल दुसरं नाव वापरलं. म्हणजे नाव बदलल्याने ती व्यक्ती बदलत नाही, तिचे गुणधर्म बदलत नाहीत, तशा प्रकारे. ठीक आहे, बघा समान अर्थाने वापरल्या जाणाऱ्या भिन्न दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात. ह्याच्यावर खूप छान इंटरेस्टिंग प्रश्न येतात परीक्षेत. घटक छान आहे, समजून घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटेल. पहिला शब्द आपण पाहत आहोत, आपल्या समोर आहे बघा. पाणी हे सर्वांना परिचित आहे हा शब्द, त्यालाच जल असेही म्हणतात. मग आता पाण्याला वेगवेगळे शब्द आहेत. कोणते आहेत? जल आहे, पय आहे, मग जीवन आहे. ठीक आहे, नीर हा शब्द आहे, नीर हा सुद्धा शब्द आहे. बघा इथे पाणी, जल, तोय. आता एक नवीन शब्द आहे, तुम्ही पय बघितला, पयलाच वेगळा शब्द सुद्धा आहे, तोय. तोय तुम्ही म्हणाल हे असे कसे शब्द आहेत जे बोलताना असं वाटतं की त्यांना काना मात्रा तरी असेल का? पयला काना मात्रा सुद्धा नाही तरी पण हा शब्द वापरला जातो. जलला सुद्धा काना मात्रा नाही, वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. ठीक आहे, अभय सारखा शब्द आहे, त्याला काना मात्रा नाही. मग बघा हे नीर, पाणी, तोय, जल असेही म्हटले जाते. पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द हे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारचे शब्द आपण पाहत आहोत. पुढचा शब्द आपल्या समोर पोर, मुले. पोर म्हणजे मुले. कुठला शब्द आहे? मुले. मग आता ह्याला साधारण मराठी भाषेमध्ये ग्रामीण भागात हा शब्द येतो. कुणाचं पोर आहे? कुणाचे लेकरं आहेत. ठीक आहे, मग या शब्दामध्ये काय अर्थ आहे? पोर म्हणजे मुले. कुणाची मुले आहेत? भाळली. आता ही कविता होती बघा, तुम्ही आठवून बघा, पोर डोंगरावर भाळली, ही जी कविता आहे त्याच्यामधले हे शब्द आहेत, पोर आणि भाळली. म्हणजे तुम्हाला अभ्यासाला कोणते शब्द आहेत जे तुमच्या घटकामध्ये आहेत त्याच्यावर शिष्यवृत्ती परीक्षेला, प्रज्ञाशोध परीक्षेला समानार्थी शब्द येतात. त्यातला हा शब्द आहे भाळली. म्हणजे मोहित होणे, भाळणे, एखादी गोष्ट आवडणे. ठीक आहे, मासिक जे महिन्याला प्रसिद्ध होते, महिन्याला प्रसिद्ध होणारा. आता जे दैनिक असतं, जे दररोज प्रसिद्ध होतं, रोज प्रसिद्ध होतं ते दैनिक. ठीक आहे, दैनिक जे रोज प्रसिद्ध होतं. ओके, मग त्याच्यानंतर जे महिन्याला प्रसिद्ध होतं त्याला मासिक म्हटलंय. या दैनिकालाच वर्तमानपत्र पण म्हणतात. ठीक आहे, वर्तमानपत्र. पुढचा शब्द घुम्या, अबोल. घुम्या म्हणजे काय? न बोलणारा, अबोल असणारा. मग तो कोण हो? कसा असतो तो? तो कमी बोलणारा, त्याचा अर्थ आहे कमी बोलणारा. ठीक आहे, पुढे कुट्टी. हा शब्द आपल्याला म्हशीच्या ह्याच्यामध्ये एक धडा होता बघा, म्हशीच्या ह्याच्यात रेडकू त्याचं कुट्टीसाठी घेऊन जातं, त्याच्यासाठीचा शब्द आहे कुट्टी. म्हणजे कडबा कापण्याचे यंत्र. तिसरीच्या, चौथीच्या, दुसरीचा घटक असल्यामुळे त्या धड्यांमधले प्रश्न आहेत, त्यातले समानार्थी शब्द आहेत. कुट्टी म्हणजे कडबा कापण्याचे यंत्र. बुटकी, ठेंगणी. एखादी मूर्ती बुटकी आहे म्हणजे ती ठेंगणी आहे, बसकी आहे. दंग, मग्न. दंग होणे म्हणजे काय? चांगल्या गाण्यामध्ये एखादी व्यक्ती एकदम दंग झाली, गुंग झाली, काय गातोय, बाकीचे सुद्धा ऐकण्यामध्ये सुरेल त्या ह्याच्यामध्ये मनमोहून गेले, त्याला म्हणतात दंग होणे, मग्न होणे. ठीक आहे,
पुढे पसारा, अस्ताव्यस्त म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला खूप पसारा करायची सवय असते, अस्ताव्यस्त ठेवायचं सगळं, हा, मग तो शब्द आहे पसारा म्हणजे अस्ताव्यस्त. आता मी काय सांगतो लक्षात घ्या, हा जो शब्द आहे ना हा जोड शब्द आहे, अस्ताव्यस्त. ठीक आहे, मग तुम्हाला हा शब्द तोडून सुद्धा दिला जाईल परत मांडण्यासाठी, म्हणून पण या शब्दांकडे बघा. ठीक आहे, शब्द जुळून परत तयार करा, त्याच्यात पण येईल. पसारा अस्ताव्यस्त, सोबत संगत, सुसंवाद चांगली वार्ता, सुसंवाद झाली, चांगली चर्चा झाली, नवीन वार्ता कानी पडली, त्याला म्हणतात सुसंवाद. पुढे प्रवाह, एकाच दिशेने जाणारा. प्रवाह म्हणजे काय, जो एकाच दिशेने जातो, याला काय समानार्थी शब्द राहील, झरा आहे, झरा एकाच दिशेने वाहतो, मग त्याला म्हणतात झऱ्याचा प्रवाह एकाच दिशेने जातो. नदी, नदीचा प्रवाह, दोन नद्या एका ठिकाणी येत असतील आणि एकत्र पुढे जात असतील, त्याला म्हणणार प्रवाह. काय म्हणणार, प्रवाह, एकाच दिशेने. उद्योग, व्यवसाय, धंदा, हे आपल्याला माहिती आहे, उद्योग म्हणजे व्यवसाय धंदा. पुढे गल्ला, मग जर उद्योग व्यवसाय आला तर त्याला गल्ला म्हणणार. हा कशातला शब्द आहे, ते एका मुलगी बाजारात जाते आणि तिथं वासाचे पैसे, पैशाची किंमत, वासाची किंमत, हा धडा आहे. आठवून बघा आणि मला त्या धड्याचं नाव सांगा. हा, काय त्या मुलीचं नाव असतं जी बाजारात जाते आणि तिथं बाजारामध्ये तिला त्या मिठाईवाल्याच्या दुकानाचा वास येतो आणि त्याच्यानंतर त्या काय होतं, त्या वासाची किंमत ती त्याला चिल्लर घेऊन जाते आणि आवाज दाखवते. ठीक आहे, मराठीमध्ये धडा आहे, मला त्या धड्याचं नाव टाकायचे, तुम्ही सांगायचे कमेंटमध्ये. गल्ला म्हणजे पैसे ठेवण्याचं ठिकाण. तुम्ही जर एखाद्या दुकानदारात गेला, मिठाईवाल्याकडे गेला, दुकानात गेला, त्याच्याकडे बॉक्स असतो, तो घेतले का पैसे त्यात टाकतो, त्याला गल्ला म्हणतात. वंदन, नमस्कार, नमन शब्द बघा, वंदन, गुरूंना आपण नमन करतो म्हणजे त्यांच्या समोर नतमस्तक होतो, नमस्कार करतो. ठीक आहे, मग तसंच पुढचा शब्द. त्यानंतर हळूहळू म्हणजे सावकाश, पैसे, रोकड रक्कम, हा शब्द सुद्धा लक्षात घ्या. 4 समानार्थी शब्द दिलेले असतील, त्याला शब्द विपरला असेल. रोकड किंवा रक्कम, ह्यालाच इंग्लिश मधून आपण कॅश म्हणतो. ऑनलाईन असणारे पैसे वेगळे आणि रोकड किंवा रक्कम असणे वेगळे. ठीक आहे, रोख पैसा. बेगमी म्हणजे साठा, बेगमी म्हणजे साठा, हा शब्द थोडा समजून सांगतो. बेगमी बघा, तुम्ही पावसाळ्याच्या आधी, पाऊस येणार असला, वातावरण झालं की मुंग्यांची लगबग बघितली का, काय करतात त्या मुंग्या, भरभर भरभर कुठेही दाणे मिळतात ते सगळ्या साठवतात, तो साठा करतात. म्हणजे ती पावसाळ्यात येणाऱ्या ऋतूसाठीची त्यांची बेगमी असते. काय असते, बेगमी. शेतकरी सुद्धा काय करतो, पाऊस लागणार आहे त्या आधी, उन्हाळ्याच्या आधी त्याचा जो जनावरांचा चारा आहे तो सगळा जमा करतो, त्याची गर लावतो, त्याची काय करतो, हे लावतो, गंज लावतो, त्याला म्हणतात त्या प्राण्यांसाठी केलेली बेगमी. ठीक आहे, थप्पी लावतो, बेगमी असते ती. आलं लक्षात. साठा. असंख्य, अगणित, मोजता न येणारे, जे मोजता येत नाहीत, असंख्य. मुंग्या सुद्धा एकाच वेळा असतात, इतक्या असतात, इतक्या पळतात की मोजता येत नाही, असंख्य मुंग्या. ओके. कोसळणे, वेगाने जोरात पडणे, वेगाने धावणे, जोरात पडणे. ठीक आहे, म्हणजे कसं, आता पाऊस भरभर कोसळला, आपल्याला ही बातमी होती, वरोरा जलमय झाले, त्याच्यामध्ये पाऊस धोधो कोसळला, त्यातला शब्द. गोजर, सुंदर, लहान मुलं असतं खूप साजरं आणि गोजर असतं म्हणजे ते खूप छान असतं, सुंदर असतं. ठीक आहे, पुढचा शब्द बघू. संगीत, गीत, संगीतातलाच भाग आहे गीत, तो समानार्थी शब्द आहे, संगीतामधला भाग गीत. पुढचे शब्द बघू. बघा, इथं मी आधी सांगितलं होतं दैनिक शब्द म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे, मग याच्यात बरेच वर्तमानपत्र येतात, लोकमत येतं, लोकसत्ता येतं. ही जर नावं आली तर बघा परीक्षेला तुम्हाला ही नावं येतील आणि त्याच्यातून गटात न बसणारा शब्द शोधता येईल. सकाळ आहे, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी. ठीक आहे, मी 4-5 नावं इथं लिहितो. ही मराठी दैनिक आहेत, म्हणजे ह्याच्यात जर तुम्हाला गटात न बसणारा शब्द आला तर हे 3ही 4ही रोज येतात. ठीक आहे, आणि एखादं साप्ताहिक आलं तर ते वेगळं असेल. मोहर, बहर, झाडाला मोहर आला, आंब्याला मोहर आला म्हणजे काय, बहर आला. तुम्ही आंबे बघितले, आता जो सीझन आहे दिवाळी नंतरचा, ह्याच्यामध्ये आंब्याला मोहर येतो आणि बोरीला आधी आलेल्या मोहराला बोरं येतात. ओके. मोहर, बहरणे. मऊ, मुलायम, चतुर, हुशार,
शेत वावर, आपण शेतात जाणे म्हणजे वावरात जाणे तो शब्द आहे. ठीक आहे. खुश, आनंदित. परिवर्तन, बदल. हा शब्द बघा कसा आहे, त्याला पहिली वेलांटी आहे वर्तन, परिवर्तन, बदल. ओके, म्हणजेच ह्याला चेंज पण म्हणतो इंग्लिश मधून आपण. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. आपलं आयुष्य सुद्धा रोज बदलत असतं. तुम्ही आज लहान आहात, 6 महिन्यांनी मोठे व्हाल, वर्षभरांनी मोठे व्हाल, म्हणजे रोजच्या बदलांना सामोरं जायला तुम्ही शिकलं पाहिजे. त्यातला शब्द आहे परिवर्तन म्हणजे बदल. मी मुद्दाम स्पष्टीकरण देतो कारण ते तुमच्या लक्षात राहावं. ठीक आहे. शेंडा, झाडाचे वरचे टोक, हे माहिती आहे आपल्याला, आपण शेंडा हे करतो. हिशेब किंवा हिशोब, आकडे मोड. हिशोब ठेवणे म्हणजे आकडे मोड करणे. मग आता त्याच्यासाठी हिशोबनीस असतात, ते खातं ठेवतात, ते लिहितात, दिवाण जे असतात, मुनीम जे असतात. पुढे ध्वज, झेंडा. ध्वज, झेंडा. ओढे, छोटा नाला. मग हे बघितलंय का तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर तुमच्या अवतीभोवती गावाच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा काही ओढे वाहत असतात. गावातलं जे पाणी असतं ते कुठल्या तरी दिशेने बाहेर काढले असतं. शक्यतो गावातलं पाणी डाव्या बाजूने बाहेर काढतात. मग ते पाणी उताराच्या दिशेने जातं, तिथं तयार होतात ओढे. पावसाळ्यात डोंगरावरनं सुद्धा खूप ओघळ आणि ओढे वाहतात. मोठ्या शहरांमध्ये मात्र या ओढ्यांचं रूप नाले आणि गटारांचं झालंय. ठीक आहे. ओहळ, लहान लहान ओढा. आता याच्यात फरक आहे. ओढा म्हणजे मोठा आणि ओहळ जे डोंगरावरून छोटे येतात ते एकत्र आले की एक मोठा ओढा होतो. ओढा पुढे गेला की त्याचं नदीत रूपांतर होतं. माता, आई, यालाच जननी आणखी शब्द आहे, जननी. ओके, माता, आई, जननी, माय. मग तसा शब्द आहे पृथ्वीला सुद्धा म्हणतात वसुंधरा, धरणी, मही. काही शब्द आहे वसुंधरा, धरणी. ठीक आहे. शहाणा, तारतम्याने वागणारा. शहाणा म्हणजे तारतम्याने जो वागतो, जो समजून उमजून वागतो तो. ठीक आहे. माता, आई. ओके. त्याच्यानंतर स्तब्ध, शांत. स्तब्ध, शांतता, जो शांतपणे काम करतो. आता मंदिरात किंवा आपण ध्यानाला बसलो तर तिथं स्तब्धता असते, शांतता असते. ठीक आहे. ओके, चला पुढचा शब्द बघू. पुढचा शब्द तुमच्या समोर आहे, तुम्ही वाचायचा आहे. कोपणे, रागावणे, चिडणे. मग आता पूर्वी काही शब्द होते, देवी कोपली, देवीला राग आला, ती चिडली, अशा प्रकारचे शब्द पूर्वी वापरले जायचे. ठीक आहे. अधीर होणे, उत्सुक होणे. तुम्ही तुमच्या परीक्षेला जाण्यासाठी अधीर होता की निकालासाठी अधीर होता? परीक्षेला चांगली परीक्षा गेली तर तुम्ही निकालासाठी अधीर होता, किंवा दिवाळी येणार असेल, सुट्टी येणार असेल तर त्याच्यासाठी अधीर होता. तसं उत्सुक असणे. बक्षीस, जिंकल्यानंतर दिले जाणारी भेटवस्तू, त्यानंतर मिळणार कुठलंही एखादं जे काय असेल ते बक्षीस रूपातली वस्तू. पुढे आमंत्रण, बोलावणे. आमंत्रण देणे, बोलावणे. तुम्हाला एखाद्या जेवणाला बोलावलं की मग तुम्ही आवडीने जाता, तसं. सदावर्त, हा शब्द मुलांना परीक्षेत वारंवार आलेला आहे. सदावर्त म्हणजे काय हो, तिथे एक व्रत घेतल्यासारखं आहे. कशाचं? अन्नछत्र चालवण्याचं. सदावर्त म्हणजे अन्नछत्र. मुलं बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये या शब्दाला चुकलेली आहे. शब्द लक्षात ठेवा. सदावर्त, अन्नछत्र. पर्वा म्हणजे आपण दुसऱ्याची पर्वा करतो, काळजी घेतो, याचा अर्थ फिकीर करतो. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल जबाबदारी वाटते, आपण ते काळजीने काम करतो. झिम्मड, गर्दी. झिम्मड, मग काय गर्दी झाली? ढगांची झिम्मड झाली. म्हणजे काय? ढगांची खूप गर्दी झाली आकाशात. ओळख, परिचय. ओळख, परिचय. अभिनंदन, आनंद प्रदर्शित करणे. आता बघा, एखाद्याचा आपण काय करतो, समजा एखाद्या व्यक्तीला बक्षीस मिळालं तर आपण त्याच्या जवळ जातो, प्रेमाने त्याला सांगतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, तुझं अभिनंदन, खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीला. तो प्रकार झाला आनंद प्रदर्शित करणे. धरती, माता, जननी, वसुंधरा. आणखी शब्द काय आहेत? वसुंधरा. आणि एक शब्द आहे मही. मही म्हणजे सुद्धा धरणी होतो. ठीक आहे. पुढे चिंता, काळजी, नित्य, नियमित, रोज. आपला क्लास गेल्या वर्षभरापासून रोज येतो. रोज आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 2 घटक देतो, म्हणजे तो आहे आपला नित्य नियम. काय आहे? नित्य नियम. ठीक आहे. मग पुढचं अभिनय.
हावभाव करून व्यक्त होणे, ठीक आहे. त्याच्यानंतर लगडणे, बहर येणे, लगडणे बहर येणे. कष्ट, कामधंदा, कष्ट कामधंदा. ओके. आगटी शेकोटी, आगटी शेकोटी म्हणजे काय हो? हा आपल्याला धडा होता बघा, चला पेटवा शेकोटी, शेकोटीच्या याला तिथं शेंगा टाका 2-4 होते की नाही? हा, ती कविता होती, आठवली का बघा, आठवत असेल तर. पुढचं अद्भुत, आश्चर्यकारक, तेच रमणीय असतं, रम्य असतं, जे अद्भुत असतं. म्हणजे एखादं समजा तुम्ही एखाद्या ह्याच्यावर डोंगरावर गेलात आणि तिथून जर आकाश अत्यंत अद्भुत दिसलं वेगवेगळ्या रंगांनी संध्याकाळचं, कसं वाटतं? आश्चर्यकारक वाटतं. तसं उन्हाळ, खोडकर, खोडकर मुलं असतात, काय दुसऱ्याला त्रास देण्याची काही आवड असते, पण तसं करू नये, त्याच्यामुळं एखाद्या वेळी दुसऱ्याला मोठी इजा होऊ शकते. मग त्याच्यातला शब्द आहे उन्हाळ असणे, खोडकर असणे. वात्सल्य, प्रेम, माया, ममता. ओके, यालाच शब्द. प्रचंड, खूप मोठा, प्रचंड खूप मोठा. आता भारतामध्ये सर्वात उंच किंवा प्रचंड असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याला म्हटलंय स्टॅच्यू ऑफ युनिटी. कुठे आहे? गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या जवळ केवडिया नावाच्या बेटावरती आहे. किती फूट उंची आहे त्याची तुम्ही मला टाकायचे, ठीक आहे. शोध घ्यायचा आहे गुगलवर, स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने. जगात पूर्वी अमेरिकेचा पुतळा खूप उंच होता, आता भारतातला पुतळा उंच आहे. ओके, मग त्याची माहिती घ्या आणि सांगा. प्रश्न विचारले जातात. प्रचंड, खूप मोठा. नियंत्रण, ताबा, संयम. आपण सामान्य ज्ञान म्हणून माहिती घेतो, त्याने आपल्या ज्ञानात भर पडते. नामवंत, नावाजलेले. देह, शरीर. आरंभ, सुरुवात. विलंब, उशीर. संगे, सोबत. सखा, मित्र. जीवलग, जीवलग. सुबती. ओके, सुबती. त्याच्यानंतर पुढचे शब्द बघू. पुढचे शब्द आहेत नाराज, नाराज, नाखुश. टपोरे, मोठे. भरडणे, दळणे. जात्यावरती दाणे ज्यावेळी भरले जातात त्याला म्हटलं जातं भरडणे. अंगण, घरापुढची जागा. अरुण, सूर्य. मग यालाच काय शब्द आहे? दिनकर, दिनकर. भास्कर, भास्कर. रवी, ठीक आहे. ओके, पुढे कौतुक, प्रशंसा, स्तुती. संपूर्ण, सगळे. खुणावणे, खुणेने दाखवणे. माझ्या मित्राने मला खुणावलं म्हणजे मला खुणेने दाखवलं. बघ तिकडं, तिकडं काय बसलेलं आहे? माकड आहे, ठीक आहे. मग अशा प्रकारे जर खुणावलं तर आपण म्हणतो खुणावणे, दाखवणे. ओके, पुढे हुडकणे, शोधणे, धुंडणे. ओके, धुंडाळणे. पुढचं सुगी, पिकाचा हंगाम. टोळी, लोकांचा समूह. आता हा सामूहिक शब्द आहे. लोकांचा समूह. पक्ष्यांचा थवा. प्राण्यांचा, हरणांचा कळप, बरोबर. शेळ्यांचा, शेळ्यांचा काय? कळप, ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे हा समूह आहे. समजा याचा खेळाचा संच, खेळाडूंचा संघ, तशातला शब्द. वाया, बेकार. खट्टे मिठे, आंबट गोड. खट्टे मिठे पेरू. आरोप, आळ. एखादा आळ घेणे, आरोप लावणे. निराळा, वेगळा. जो इतरांपेक्षा वेगळा असतो त्याला निराळा किंवा वेगळा हा शब्द वापरला जातो. हे बघा, आपण इथं भास्कर हा शब्द वापरला होता सूर्याला. त्याच्यानंतर संहार, विनाश. भान, आठवण. तुम्ही काल काय अभ्यास केला होता याची आठवण आहे का, असं जर विचारलं तर याचा अर्थ भान आहे का असं होतं, ठीक आहे. दंग, मग्न. आराखडा, कच्ची आकृती. तुम्हाला तुमचं समजा तुम्ही घर बांधताना बघितलं असेल तर इंजिनियर त्याचा आराखडा तयार करतो, म्हणजे तो त्याचं कच्चे माप घेतो, छोट्या कागदावरती त्याचं रेखाटन करतो, त्याला म्हणतात आराखडा. त्याच्यानंतर सानुला, लहानसा. भास्कर, सूर्य, रवी, अरुण. तेजोमय, तेजोमेघ, ठीक आहे. अजून अशा प्रकारचे शब्द. गुबगुबीत, बाळसेदार, जाडजूड. उंडारणे, उंडारणे शब्द. मस्ती करणे. प्राणी, एखादा जे वासरू आहे ते जोर जोरात पळतं त्याला म्हणतात उंडारणे, ठीक आहे. आले लक्षात. आपण समानार्थी शब्द बघत आहोत. आता याच्यावरती 2-3 प्रश्न बघू फक्त. 2-3 प्रश्न बघू आणि मग थांबू. सराव संच आहे 20वा.
दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. अशा प्रकारचे प्रश्न येतात, ते आपल्याला बघायचे. पहिला शब्द आहे पर्यायातून शोधायला. मला शाळेत पोहोचायला विलंब झाला म्हणजे काय? लवकर गेला, उशीर झाला. यस, उशीर झाला. आनंद नाही, आरंभ नाही, मग्न नाही. पुढचं, घनघोर युद्धाने संपूर्ण मानव जातीचा संहार झाला. संपूर्ण मानव जातीचा संहार झाला म्हणजे काय झाला? विनाश झाला. विकास नाही, प्रचंड नाही, बेकार नाही. पर्याय वाचत चाला. ठीक आहे. पुढचं, लोकांचे दारिद्र्य जीवन पाहून किंवा दरिद्री जीवन, शब्द बघा, दरिद्री जीवन पाहून गाडगे महाराजांचा जीव तुटत होता. आता ही घटना दुःखद असेल, काहीतरी हे वाईट असेल. जीव तुटणे म्हणजे काय? जीव कासावीस होणे, वाईट वाटणे. मग तेच दारिद्र्य म्हणजे काय? गरिबीतील जीवन पाहून. कसं? गरिबीतील जीवन. संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव काय? डेबूजी झिंगराजी जानोरकर. ठीक आहे, ओके. मग त्याच्यावर ना पुढचं बघू. तसंच संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय? मला ते तुम्ही शोधून सांगायचे. ठीक आहे. मानकोजी ठाकर आहे का, ठाकरे आहे का, काय आहे? तुम्ही शोधणार आहात आणि ते सांगायचे. ओके. पुढचं, शब्दांच्या समानार्थी शब्दांच्या चुकीच्या जोड्या ओळखा. जल जीवन, नौ मुलायम, सोबत संगत, वीज धरती, चुकलेले, वीज धरती. ओके. खुश नाराज, उद्योगधंदा उद्योग व्यवसाय, सोबत संगत, पैसा रोकड रक्कम, सगळंच बरोबर आहे काय? खुश आणि नाराज बरोबर आहे का? खुश आणि नाराज नाहीये, हे चुकीचं आहे. ओके, ठीक आहे. पुढचं, दंग मग्न, परिचय परिवर्तन बदल, दैनिक साप्ताहिक, हे चुकीचं आहे. दैनिक म्हणजे जे नियमित येतं ते, आणि इथं दिले साप्ताहिक. ध्वज झेंडा. ठीक आहे. पुढचे 3 शब्द आहेत तुमच्या समोर देतोय 4. या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. घटकाला उशीर होतो म्हणून आता थोडस थांबवतोय. 4ही शब्दांची उत्तर द्या. त्यातला एक शब्द मी सांगतो. ध्वज म्हणजे झेंडा. भरडणे, भरडणे म्हणजे दळणे. आता शेवटचं उत्तर तुम्ही द्या. ठीक आहे, ओके. चला, वाचायचे, तुमचे नाव टाकून त्याचं उत्तर द्यायचे. आता थांबतोय. घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. गुड डे, बाय.